नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी हर्षदास किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत दुधी हलवा. चला तर मस्त असं छान रेसिपीला सुरुवात करूया. हा 1 किलोभर दुधी आहे. आपल्या शेतातला होता. त्याला आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता मधून कापून घेते, म्हणजे आपल्याला त्याची साल जो आपण आहे त्याचं ते काढायला इझी पडतं. आता मी ह्याचे सालं काढून घेणार आहे अशा पद्धतीने. या तुकड्याचं साल काढून झालेलं आहे. आता मी दुसरा तुकडा घेते, त्याचं पण साल काढून घेऊन आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आधीच धुतलं होतं, पण तरी देखील हे साल काढल्यानंतर आपण पुन्हा धुवून घ्यायचं आहे. आणि एक छोटासा तुकडा ना कापून खाऊन बघायचा, कारण कसं दुधीमुळेच आपल्याला फूड पॉयझनिंग जास्त होतं. तर हा कोवळा दुधी होता, तुम्ही पाहिलाच होता. आता मी खिसून घेते मस्त. आता हे म्हणतायत जरा मी मदत करू का? आता स्वतःहून जर ते आपल्याला विचारत असतील, नवरा आपल्याला मदत करतोय, तर आपण नाही बोलणं म्हणजे महापाप आहे ना. हो, छान किसतंय हो. काय दुधी हलवा खायचं म्हटलं तर किसायला पाहिजेच ना. घाम निघाला, टी शर्ट निघाला, आता बॉडीवर आलोय. दुधी हलवा खायचा आहे तर मग आपण किसायचा अजून अर्धा. बॉडी पण काढते की काय अंगातली घाम येऊन? नाही हो, तुम्ही म्हणालात किसून देतो म्हणून मग मी तुम्हाला दिलं ना काम. असं एवढं नाही हो, मदत करायची असते माहिती का बायकोला. मदत काय बघू आता. किसतोय किसतोय किसतोय. लगे रहो. झालं बाबा खिसून. हो, तुम्हाला खिसताना कसं वाटतं? काय आनंद वाटतं की नाही? आनंद उगाच सांगितलं मला दुधी हलवा पाहिजे ते. आनंद कसला? 100 ग्रॅम विकत आणून खाल्ला असतं मी. अहो, 100 ग्राम विकत आणून खाल्ला असतं ते बरोबर आहे, पण घरातले खाण्याची जी टेस्ट असते बायकोच्या हातची ती तुम्हाला मिळणार आहे का? ते पण बरोबर आहे. बरोबर आहे, म्हणून तर किसतोय. किसो किसो किसो. छान झाला का? पटापट, नाही तर काळं पडेल ना ते परत. यांनी मस्त असं दुधी मला खिसून दिलं, त्याबद्दल हो थँक्यू. आणि इथे आता दुधी खिसलेलं, इथे पाऊण कप मी साखर घेतलेली आहे, 100 ग्राम मावा आणि आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. इथे मी 2 चमचे कढईमध्ये तूप घालते. हे गाईचं तूप आहे. आपण आपल्या घरी जो अवेलेबल तूप आहे ते आपण घालू शकतो. आणि आता हे मेल्ट झालं तूप की आपण याच्यामध्ये खिसलेलं दुधी आहे ते घालून घेणार आहोत. सगळा दुधी कढईमध्ये घातला आहे. आता मी छान तुपावरती पूर्णपणे आपण परतून घ्यायचं आहे. 5 मिनटं तरी आपल्याला हे मिश्रण म्हणजे जे दुधी आहे खिसलेलं ते तुपावरती आपल्याला परतून घ्यायचं. आणि गॅस आपल्याला पूर्णपणे स्लो ठेवायचा आहे. मंद गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे हे. अगदी छान मी 5 मिनटं परतून घेतलेलं आहे. आणि आता 5 मिनटासाठी आपण ह्याच्यावरती वाफ देऊन घेऊया, म्हणजे दुधीला छान पाणी सुटेल, आतल्या आत छान शिजलं जाईल. 5 मिनटं झालेत आणि बघा काढून पाहता तर काय किती पाणी सुटलेलं आहे हे बघा, पाहू शकता तुम्ही. एवढं पाणी आपल्या दुधीला सुटलेलं आहे.
आता पुन्हा आपण छान परतून आपण झाकण मारून ठेवून देऊया 10 मिनिटासाठी. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले 10 मिनटं झालेले आहेत. मस्त असं आपले दुधी शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही मस्त असं. आता आपण याच्यामध्ये सगळं घालून घेऊया. आम्ही 100 ग्राम मावा घेतलेला आहे ते घालूया. त्याच्यावर सोबतच आपण हे पाऊण कप साखर घेतलेली आहे ती घालूया. तुम्हाला जर साखर जास्त आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त आवडत असेल जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला. आपण सगळा मावा आहे तो मिक्स करून घेतलेला आहे. आता मी गॅस मीडियम करते. मगाशी मावा आणि साखर घालताना गॅस आपण अगदी मंद ठेवला होता. आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो. इथे मी 1 चमचा चारोळी घेतले, काजू आणि बदाम घेतलेला आहे. वेलची पावडर आपण घालणार आहोत पण शेवटी घालणार आहोत, म्हणजे वेलची पावडरचा एकदम सुगंध एकदम मस्त स्ट्रॉंग फ्लेवर येईल, त्याच्यामुळे मी नंतर घालणार आहे. हे पहा मस्त असं आपला सगळा मी मावा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे हलव्यामध्ये. आता आपण गॅस मीडियम करणार आहोत आणि अगदी 5 मिनटं झाकण न ठेवता आपण शिजवून घेऊया. छान असा आपला 5 मिनटामध्ये रेडी होऊन जाईल दुधी हलवा. मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे, कारण काय माहिती आहे गॅस आपण मीडियम ठेवला आहे ना, मग ते लागेल वगैरे ना खाली गॅसला टोपाला, म्हणून मग आपण थोडं फिरवून घ्यायचं असं मध्ये मध्ये. आपण पाव चमचा मोठा असल्यामुळे मी पाव चमचा वेलची पावडर घालते. आपण मिक्स करून घेऊया. जर साखरेचं वगैरे पाणी सुटलेलं आहे ना तेही आटेल ना तोपर्यंत. मस्त असा आपला दुधी हलवा रेडी झालेला आहे, पाहू शकता. मस्त पाणी पण सगळं सुकलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. मस्त दाणेदार लुसलुशीत असा आपला दुधी हलवा रेडी झालेला आहे, पाहू शकता. गरमागरम हे पहा, छान असा आपला दुधी हलवा रेडी झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.